हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन पूर्व परीक्षा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PSI, STI, ASO प्रिलियम क्वेश्चन पेपर 2011चे आपल्या बघून झालेले आहे. तसेच PSI, STI 2012ची प्रिलियमची क्वेश्चन पेपर आपली बघून झालेली आहे. आता आपण ASOची 2012ची प्रिलियमची क्वेश्चन पेपर बघत आहोत. तर मित्रांनो, यामधील काही क्वेश्चन आपले झालेले आहे. तर बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झाले आहे, ते पॉईंट तुमचे या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला MPSC नोट, MPSC अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली? तर ऑप्शन आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, सेकंड बोस्टन विद्यापीठ, थर्ड कोलंबिया विद्यापीठ, फोर्थ आहे केम्ब्रिज विद्यापीठ. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने PhD ही प्रदान केलेली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, वीरा शिंदे, थर्ड लोकमान्य टिळक आणि चौथा आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक हे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते, कारण त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले आणि त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केलेली होती. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहे? तर 3 विधानं दिली आहे. अविधान आहे बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला. बी, आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली. सी आहे अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या. तर पर्याय उत्तरे आहे मित्रांनो A, B, A, C, थर्ड B, C आणि फोर्थ आहे वरील तीनही. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन सेकंड A, C. तर मित्रांनो, पुणे करार हा आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला होता. ते कशाबद्दल झालेला होता? तर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती त्या विरोधामध्ये. त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ हा रद्द करण्यात आली आणि अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आलेल्या होत्या. तर A आणि C हे विधान बरोबर आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे गदर. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म, ॲग्रेसिव्ह हिंदुझम असे कोणी केले होते? तर ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, भगिनी निवेदिता, थर्ड ॲनी बेझंट आणि फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे भगिनी निवेदिता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? तर विधान आहे A आहे डलहौसीचे आक्रमक धोरण, B सामाजिक धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, C सैनिकातील असंतोष आणि D आहे कंपनी काळातील राज्यविस्तार. तर मित्रांनो, 1857च्या उठावास काय कारणीभूत ठरले होते? तर डलहौसीचे आक्रमक धोरण. तर A हे विधान बरोबर आहे. तसेच सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप केला होता इंग्रजांनी, त्यामुळे B हे विधान पण बरोबर आहे. तसेच सैनिकांमध्ये असंतोष होता, तर C पण विधान बरोबर आहे. तसेच D विधान कंपनी काळातील राज्यविस्तार. तर मित्रांनो, हे चारही विधानं बरोबर आहे. तर मग आपलं योग्य आन्सर काय आहे? तर ऑप्शन 4 A, B, C आणि D. नेक्स्ट क्वेश्चन, 1920च्या असहकार चळवळीला काय प्रेरक होते? तर विधान आहे अ आहे पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई, B सरकारच्या कायद्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा, C आहे ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष आणि D आहे खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिशांविरोधी मुस्लिम समाज. तर मित्रांनो, 1920च्या असहकार चळवळीला हे चारही विधानं बरोबर आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धामुळे वाढलेली महागाई, सेकंड सरकारच्या कायद्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा, ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष आणि खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लिम समाज. तर हे कारणीभूत ठरले होते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. A, B, C आणि D. नेक्स्ट क्वेश्चन, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 1919चा कायदा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. 1919च्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचा पगार हा भारताच्या तिजोरीतून न देता इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली? तर A आहे प्रशासनाच्या सोयीसाठी, B राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी, C अन्य भाषिक प्रदेश बिहार, ओडिसा वेगळा करण्यासाठी.
तर मित्रांनो याचे योग्य उत्तर काय आहे, तर प्रशासनाच्या सोयीसाठी, तर ए विधान बरोबर आहे. बी राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी, तर बी हे विधान पण बरोबर आहे. सी अन्य भाषिक प्रदेश बिहार आणि उडीसा वेगळा करण्यासाठी, तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे ए बी सी. नेक्स्ट क्वेश्चन, आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली, तर ऑप्शन आहे दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडल्याने, सेकंड पहिल्या महायुद्धातील ब्रिटिशांचा प्रभाव, थर्ड बंगालची फाळणी, फोर्थ आहे वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो आझाद हिंद सेनेची स्थापना कशामुळे झाली होती, सुलभ कशाने झाली, तर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडल्याने, तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्योतिबा फुलेंबाबत काय खरे नाही, तर ए आहे ज्योतिबांच्या यात्रे दिवशी जन्म म्हणून नाव ज्योतिबा ठेवले. बी आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले. सी रायटर्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथावर त्यांच्यावर प्रभाव होता. डी विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकर होते. आणि ई त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येत होती. आणि एफ आहे विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले. तर मित्रांनो यापैकी काय खरे नाही असं विचारलेलं आहे, तर यापैकी सर्व विधाने हे खरी आहेत, तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला, तर ऑप्शन आहे काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते. सेकंड मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व नव्हते. थर्ड संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते. आणि फोर्थ आहे ब्रिटिशांनी तोडा फोडा व राज्य करा ही नीती वापरली. तर मित्रांनो काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला, कारण काँग्रेसला सुधारणा समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेले नव्हते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला, तर याचे उत्तर आहे लाहोर अधिवेशनामध्ये. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जे एम मिल व एच स्पेन्सर यांच्या अधिकाराने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण, तर याचे उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता, तर याचे उत्तर आहे दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्याविरोधात कार्य केले, तर ऑप्शन आहे विधान काय आहे पुनर्जन्म, बी जाती व्यवस्था, सी बालविवाह आणि डी आहे अस्पृश्यता. तर मित्रांनो गोपाळ गणेश आगरकरांचा पुनर्जन्म, जाती व्यवस्था, बालविवाह आणि अस्पृश्यता यावर विरोधात कार्य करत होते ते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत काय खरे आहे, तर विधान आहे ए आहे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. बी त्यांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली. सी त्यांनी विधवेशी विवाह केला. आणि डी आहे त्यांनी समता संघाची स्थापना केली. ई त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखतात. एफ आहे त्यांना भारतरत्न किताब बहाल करण्यात आला. तर मित्रांनो काय खरे आहे असे आपल्याला विचारले आहे, तर त्यांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली, तर बी हे विधान बरोबर आहे. तसेच त्यांनी विधवेशी विवाह केला, तर सी पण विधान बरोबर आहे. तसेच त्यांना भारतरत्न किताब बहाल करण्यात आला, तर एफ हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे बी सी डी एफ. नेक्स्ट क्वेश्चन, स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते, तर ए आहे कायदे मंडळात प्रवेश, बी इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार, सी वैधानिक विरोध. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन ए, तर फर्स्ट ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे कायदे मंडळात